क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 1 ते 8च्या कामकाजाचा सविस्तर आढावा बैठक महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका अकोलवार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक आरोग्य व्यंकटेश चौबे, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेसी, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक भारत सिंग बडूरवाले तसेच विभागीय अधिकारी उपस्थित होते। शहरातील विविध मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला। बैठकीत विशेषतः रस्ते दुरुस्तीच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली। अनेक भागात खड्ड्यांची समस्या आहे, तर दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश महापौरांनी दिले। सोलापूर महानगरपालिकेमधील सर्व आज या ठिकाणी झोनचे आढावा बैठक या ठिकाणी झाली। झोनमधील झेडोनचे जे काही तक्रारी अडीअडचणी आहेत ते सर्व या मीटिंगमध्ये घेण्यात आले। त्या ठिकाणी घंटागाड्यांचा विषय असेल, कर्मचारी बिगारी लोक असतील, साफसफाईचे कामगार वर्ग आहेत यांच्या समस्या असतील, जेई लोक व स्टाफ असिस्टंट जेई व एई लोकांचं या ठिकाणी जे त्यांना उणीव भासते ते सर्व या ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली।